सोलापूर जिल्ह्यासाठी शनिवार आणि रविवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून माढा, मोहोळ आणि करमाळा तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने सोलापूर, धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी शनिवारी आणि रविवारी रेड अलर्ट जारी केला आहे। या काळात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे माढा, मोहोळ आणि करमाळा या तालुक्यांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। नागरिकांनी सतर्क राहावे असे त्यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना उद्यापासून धान्याचे वाटप केले जाणार आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली। त्यामध्ये येलो अलर्ट आहे, म्हणजे की हेवी रेनफॉल, आणि धाराशिव मध्ये अहिल्यानगर मध्ये पण येलो अलर्ट आहे, धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे। शेवटी धाराशिव आणि अहिल्यानगरचे जे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते, म्हणून उद्या परवा पुन्हा काही गावांमध्ये पाणी शिरण्याची, पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की गेल्या 5 दिवसात आम्ही जवळपास 4002 लोकांना पाण्यातून बाहेर काढलेले आहे। जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन, महसूल प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, जेव्हा आपल्याला आवाहन करते की आपण गाव सोडून बाहेर या, कृपया त्यांची मदत करावी। एक माणूसला वाचवणे 12 तास 8 तास आम्हाला लागले आहे। त्यामध्ये आपल्या सुरक्षिततेसाठी आम्ही सांगतो आपण इव्हॅक्युएशन मध्ये मदत करावी। दुसरा, प्रत्येक तालुका स्तरावर मदत कक्ष आणि जिल्हा स्तरावर मदत कक्ष आम्ही सुरू केलेला आहे। त्याचे नंबर उद्या सगळे बातमीपत्र मध्ये प्रकाशित होईल। तिथे कॉल करून आपल्याला काय द्यायचे ते सगळे आपण तिथे सांगूनच द्या, त्याची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, आपण वाटप करा। पण आम्ही मार्गदर्शन करू की कुठल्या गावामध्ये कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे। काय वस्तू आम्हाला पाहिजे ते ऑलरेडी मी सांगितलं, मी पुन्हा एकदा सांगून देतो। आटा, तेल, मसाला, स्वयंपाक तेल, मसाला, तुमचे चादर, टॉर्च विथ बॅटरी, इमर्जन्सी लाईट, साबून, प्लास्टिक ताडपत्री, चादर, सातरंजी, हळद, तिखट मसाले सगळे आहेत। ते काय वस्तूची आवश्यकता आहे ते पण आम्ही उद्या प्रकाशित करतो बातमीपत्रामध्ये। ते जर आपण दिलं तर अजून आम्हाला फायदा होईल। बाकी जेवण असो, लोकांना जेवण पोहोचवणे असो, शेल्टर होमची सोय व्यवस्था असो, पाणी, पिण्याच्या पाणीचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, सफाईचा असो, चाराचा असो, सगळे प्रश्नांबद्दल रात्र दिवस आम्ही काम करत आहोत। पूर्ण टीम रात्र दिवस काम करत आहे। जे पूरग्रस्त भागात जे लोक आहेत त्यांना जर आपण विचारलं तर आपण प्रत्येक माणूस सांगणार की गेल्या 4-5 दिवस महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन फील्डवर 24 तास आमच्या सोबत उभे होतात। आम्ही आपल्या सोबतच आहोत। मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेला आहे, पण घाबरण्याची ही वेळ नाही आहे, एकमेकाला धीर देण्याची वेळ आहे। आम्ही नक्की सगळे सोबत मिळून, नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा जे संकट आमच्या जिल्ह्यावर आलेले आहे त्याच्यासह लढूया आणि जिंकूया। धन्यवाद। पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू मोफत वाटप करण्यात येणार आहे। हे वाटप रात्रीपासून किंवा सकाळपासून सुरू होईल। नागरिकांनी पुढील 2 दिवस घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाशी संपर्कात राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे।